कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, देशप्रेम असावं, निवडणुकीचे वारे वाहत आहेत, एखाद्या पक्षाविषयी तुमची निष्ठा एका उच्च पातळीची असू शकते, याबद्दलही दुमत नाही. एखाद्या नेत्याविषयी अतोनात मनातल्या मनात प्रेम असू शकतं, आदरभाव असू शकतो, त्याचा एक वेगळाच सन्मानसुद्धा तुमच्या मनी असू शकतो. यालासुद्धा माझा विरोध नाही. तथापि आजकाल व्हॉट्सअपवरती एक मेसेज फिरतोय. तसं पाहिलं तर खूप दिवस झाले, पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा तो मेसेज व्हायरल करण्यात आलेला आहे. काय आहेत कंटेंट्स? म्हणे 1947 साली भारताला स्वातंत्र्य दिलं असंच म्हणतात लोक. भारताने स्वातंत्र्य मिळवलं. दिस विल बी द करेक्ट फ्रेज. आणि अभिमान आहे त्याच्यामध्ये. एक मोठ्या प्रमाणात क्रांती केल्यानंतर, खूप मोठे उठाव केल्यानंतर, कित्येकांचं आयुष्य पणास लागल्यानंतर, कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर, गोळीबारामध्ये अनेकांची आहुती पडल्यानंतर हे स्वातंत्र्य मिळालं आहे. त्या मेसेजमध्ये सांगितलं गेलं आहे की 1947 साली स्वातंत्र्यानंतर एक करार झाला ब्रिटिशांबरोबर, आणि त्या कराराच्या अनुषंगाने 50 वर्ष करारातील एका तरतुदीला गुप्तता बाळगून त्याची पूर्तता करत राहायची. मग आता त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूजी यांच्याच अध्यक्षतेखाली तो करार झाला असंही सांगितलं जातं. त्या करारातील एक तरतूद अशी आहे की जी 50 वर्ष गुप्तता पाळायची, ती 50 वर्ष संपली 1997ला, आणि तो कालावधी त्यावेळच्या गव्हर्नमेंटनी वाढवून घेतला तो 2024पर्यंत. आणि मग सांगितलं जातं आहे मेसेजमध्ये की मग 2024ला पुन्हा हा करार वाढवायचा आहे किंवा कॅन्सल करण्याइतकं सक्षम माणूस पाहिजे, म्हणूनच मग नरेंद्र मोदींना मत द्या वगैरे वगैरे. हा BJPians लोकांनी केलेला हा मेसेज प्रचंड व्हायरल होतो आहे. मी आधीच सांगितलं, कुठल्या नेत्याविषयी, पक्षाविषयी कोणाची निष्ठा किती आहे, जास्त असली तर मला काही त्यात ऑब्जेक्शन नाही आहे, कोणीच ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही आहे. पण काहीतरी खोटे नाटे प्रचार करून एखाद्या नेत्याचा ससेमिरा मिरवायचा आणि दुसऱ्या नेत्याला बदनाम करायचं, किंवा आधीची लोकं वेडीच होती आणि आत्ताची शहाणी आहेत असा भ्रम निर्माण करत फिरायचं, ह्या गोष्टीला माझा विरोध आहे. सत्यता पडताळण्यासाठी मी बरंचसं सर्फिंग केलं आणि काही ॲथॉरिटीजनी हा मेसेज, याच्यातली सत्यता किती आहे हे सुद्धा तपासून पाहिलेले काही रिपोर्ट्स पाहिले. या मेसेजमध्ये पुढं म्हटलं गेलं आहे की त्या करारामध्ये नमूद केलं गेलं आहे की एलिझाबेथ राणीला 100 करोड प्रतिवर्ष पेन्शन म्हणून द्यायचे, आणि काहीतरी टन्स, 30,000 टन वर्षाला गोमांस त्यांना मोफत सप्लाय करायचं, मोफत गोमांसाचा पुरवठा करत राहायचं, असं त्या करारात नमूद केलं आहे. असा मेसेज व्हायरल केला जातो आहे. आणि मग तो करार जर संपुष्टात आणायचा असेल तर आपल्याला 2024ला सक्षम पंतप्रधान पाहिजे, आणि तो नरेंद्र मोदींच्या शिवाय कुणीही नाही, वगैरे वगैरे. हे व्हायरल मेसेजमध्ये कंटेंट्स आलेले आहेत. तुमचा नेता, आपला नेता असंही म्हणू शकतो. आपल्याला चांगलं व्यक्तिमत्व नक्कीच PM म्हणून हवं आहे,
पण म्हणून खोटे प्रचार करून लोकांना हिप्नोटाईज करण्याचा प्रयत्न करणं हे टोटली अयोग्य आहे. म्हणून मी नम्र विनंती करीन या पक्षप्रेमींना, या नेत्याच्या प्रेमी मंडळींना, की कोणतीही सत्यता पडताळून बघितल्याशिवाय असे मेसेजेस एकमेकांमध्ये पाठवू नका. निदान तुम्ही स्मार्टफोन वापरताय म्हणजेच तुम्ही थोडेफार सक्षम आहात वाचण्यामध्ये, मराठी समजण्यामध्ये, इंग्लिश वाचण्यामध्ये. याचे परिणाम काय होऊ शकतात, चांगले परिणाम कोणते, वाईट परिणाम कोणते, कोणत्याही मेसेजचा समाजावर काय विपरीत परिणाम होऊ शकतो, आणि तुम्ही व्हायरल केल्यानंतर खोटं निघाल्यास तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो, याची शहानिशा जरा केली पाहिजे प्रत्येक सुशिक्षित माणसानी, अशी मला विनंती करावीशी वाटते. मी जेव्हा या मेसेजच्या खोलात गेलो तेव्हा हा मेसेज टोटली फॉल्स आहे असं रिपोर्टिंग पण माझ्या वाचनात आलं. अहो, साधी गोष्ट आहे हो. थोडीशी कल्पना करा, 1947 ते 50 यामध्ये जर असा करार होत असेल आणि वर्षाला 100 करोड रुपये आपल्या भारत देशाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा एखाद्या XYZ व्यक्तीला करार करून देणं शक्य आहे का? व्हॉट वॉज द व्हॅल्युएशन ऑफ 100 crores ड्युरिंग दॅट टाईम? हा साधा विचार पण मनात डोकावत नाही मेसेज व्हायरल करताना. बरं, ज्या देशामध्ये आपण गोमाता म्हणतो, मग त्यावेळची आपल्या देशातल्या गायींची संख्या आणि करार आपण काय करतोय, 30,000 टन्स पर इयर गोमास. इज इट पॉसिबल? असा करार होऊ शकतो व्हेन देर इज नॉट ॲट ऑल अवेलेबिलिटी ड्युरिंग दॅट टाईम. आणि ज्याला दैवत मानलं जातं तेच मांस तिकडे पाठवण्याचा करार कोणता तरी असा म्हणजे मानसिकरित्या विकृत असलेला माणूससुद्धा करू शकेल का? पण नाही हो, नेत्याच्या आणि पक्षाच्या प्रेमापोटी ह्या व्हायरल करणाऱ्यांच्या डोक्यात हे विषयच येत नाहीत. मित्रांनो, वातावरण गंभीर होण्याचा प्रकार अशा पद्धतीतनं घडत असतो आणि याचे दुष्परिणाम नंतर त्या पक्षाला आणि त्या नेत्याला भोगावे लागतात. जनता काहीतरी खुळचटपणा करते आणि सकारात्मक घडणाऱ्या गोष्टी नकारात्मकतेकडे जाऊ शकतात. हा साधा विचार कार्यकर्त्यांनी, नेत्यांच्या प्रेमी मंडळींनी, पक्षाचं प्रेम उतू चाललंय मनामध्ये अशा काही लोकांनी नक्की करावा, हीच नम्र विनंती आहे माझी. कोणत्याही पक्षाबद्दल आणि कोणत्याही नेत्याबद्दल, कोणत्याही राजकारण्याबद्दल तुम्ही उचलली जीभ लावली टाळ्याला करून जनतेला चालणार नाही आहे. हे नेते भले एकमेकात वाटेल ते बोलतील, पण याचा अर्थ जनतेतल्या प्रत्येकाला तो अधिकार मिळाला असं कोणीही समजायचं कारण नाही आहे. गोष्टी याच्यातनं फार विपरीत घडू शकतात. म्हणूनच मी एक प्रांजळ सल्ला देतो, तथ्यता पडताळून पाहिल्याशिवाय कृपा करून असले मेसेज व्हायरल होणार नाहीत याची थोडीशी काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी, हीच विनंती.